हॅलो, गुड मॉर्निंग. तर इथे टाईम झाला आहे चहाचा सकाळी सकाळी आणि मी बनवले आहे मेथीचे पराठे. कारण की घरामध्ये मेथीच होती अवेलेबल, तर म्हटलं मेथीचेच पराठे करावं. कारण की भाजी पोळी पण खाऊन खाऊन कंटाळा आला आहे, म्हणून म्हटलं मेथीचे पराठे करावं, जरा शॉर्टकट भेटतो. तर आणि माझ्या मुलीलासुद्धा मी जबरदस्ती खाऊ घालते भाजी पोळी. तिला केचप वगैरे असलं तर खाते ती छान, आणि असं तिला चटरपटर आवडतं. चिऊचे पिल्ले वरून खाली पडले होते, तर आता ते चांगले आहेत. त्यांना पाणी वगैरे पाजलं होतं त्या दिवशी, तर थोडे व्यवस्थित आहेत आता सध्या तरी. आणि हे बघा, हे माठ आणला होता पाण्याचा, तर त्याला धुणं चालू आहे. कारण की तो 2 दिवस मी पाण्यात भिजत घातला होता, तर आता स्वच्छ करत आहे मिठाने. मीठ वगैरे लावून चोळून काढला आहे आणि 2-3 वेळेस पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असा धुतलेला आहे. तर उन्हाळा चालू झाला आहे आणि थंड माठातलं पाणी पिणं आपल्यासाठी चांगलं आहे, आरोग्यासाठी. कारण फ्रीजमधलं पाणी पिऊन गळा खराब होतो, तर माझा तर हप्ता होऊन गेला गळा खराब आहे. त्यामुळं म्हटलं फ्रीजचं पाणी पिण्यापेक्षा आपण माठातलं थंडगार पाणी प्यावं, जे नॅचरल आहे. आणि हे बघा, इथे मी बनवत आहे शेवग्याची भाजी, जी माझ्या मिस्टरांची फेवरेट आहे. तर इथे मी काळा मसाला वगैरे काढला होता. कांदा आणि खोबरं हे गॅसवरती भाजून घेतलं होतं आणि त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि ते तेलात परतायचं आहे. मग गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची, गूळ आणि चिंच टाकायची आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्हीही घरी करून बघा आणि माझं चॅनल बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय बाय.